बसा एक मिनिट, मांडी घालून बसा, इकडे तोंड करा. आता मला सांगा किती दिवसापासून कसा त्रास होतोय? मला 8 दिवसापासून ही पाठ आहे ना, ही अशी इकडं घेऊन राहिली नाही, वाकडी एक साईडला उरायली आणि बसतच नाही राहिला, अशी वाकून जाऊन राहिली पूर्ण. आणि पाय पण आहे ना, चालले नाही जाते, हे पूर्ण जड पण राहिले पूर्ण पाय, ओके. तळपाय वगैरे. याच्यावर काय गोळ्या वगैरे घेतल्या त्या आधी? नाही, तुमच्याकडे आल्यापासून मी गोळ्याच वगैरे नाही घेतले. ओके, तेव्हा बराच फरक पडलेला त्यावेळेस. आता तेव्हा पडला होता म्हणून नंतर मी काय आलेच नाही. ओके, तुम्ही जेव्हापासून करून दिले व्यवस्थित ते मोडून दिलं होतं. हा. आता मी काय सांगतो नीट बघा, तुमच्या कमरामध्ये L4-5 L5S मध्ये प्रॉब्लेम आहे, C4-5 C5-6 मध्ये पण या ठिकाणी बरंच सूज आहे. तर तुम्ही काहीतरी वजन उचललं, झटक्याने काम केलं किंवा चुकीचं बसले, चुकीचं झोपले, त्याच्याने त्या ठिकाणी बऱ्यापैकी सूज वाढली. ती सूज वाढल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी सूज वाढल्यामुळे त्या नसांवरती दाब पडला आणि त्या ठिकाणी स्पेलिंग वाढल्यामुळे मणका वजन नाही घेते म्हणून लगेच क्रॉस होऊन जातो. ते तुम्हाला बसता येत नाही, उभं राहता येत. बसले की लगेच असं सपोर्ट घेऊशी वाटतं. आता याला सपोर्टची गरज नाही, LS बेल्ट लावला तर बराच फरक पडेल. जोपर्यंत हा, पण आता गरज आहे त्याला. आता काहीतरी झटका बसला ना, ती पण त्या ठिकाणी सूज वाढली, स्लिप डिस्क झालं. आता जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल, गादी असते ती सरकलेली असते, सूज आलेली असते, जेव्हा ती पोझिशनला जाईल, सूज कमी होईल, तेव्हा ते क्लिअर होईल. आता याला नियम आणि पथ्य, याला उषा दोन घेणं, मान मोडणं, डोक्या वजन घेणं बंद, मानेला झटका द्यायचा नाही, 15 किलोची पुढे वाकून वजन उचलायचं नाही, आंबट वातळ गॅस होईल, ऍसिडिटी होईल, पित्त होईल, या गोष्टी खायच्या नाही, जाड गादीवर बसायचं, झोपायचं नाही, मोपेड गाडी जास्त चालवायची नाही, बिना बेल्टचा प्रवास करायचा. हे जे सगळे नियम पथ्य आहे आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग करून देतो, ते तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायचं. माझ्या चॅनलवर जाईल तिथून ते बघायचं, ठीक आहे ना? फालतू झोपा, खाली बस, रिलॅक्स. रिलॅक्स. ओके, इकडे मान करा. तिथं आता काल परवा येऊन गेले नाही का बाबा? हा, त्यांनी सांगितलं मला तर नाही बोलले, मला घेऊन जायचं नाही. जाऊन आलो. काय खात जा जरा, नाही साडकच आहे. वजन किती? 40. कसे झोपा, माइंड 3 दिवसानंतर झटका बसला का पुढे. आणि जर 3 दिवसात कमी नाही झालं, काही रिपोर्ट काढावं लागेल, ते मला बघावं लागेल. अशी काय का 3 दिवसात सूज जर नाही कमी झाली, रिपोर्ट काढून बघावं लागतं. रिलॅक्स. पाय इकडे, डोकं इकडे, पाय इकडे, डोकं इकडे, माझ्याकडे तो फिरा इकडे, करा अशी. मॅडम रिलॅक्स, सरळ झोपा. तुमचं पाय पण खाली सरका, 2 मिनिटं वरती माणूस खाली. रिलॅक्स. डोकं तिकडे, पाय सगळे पोटरीला कमरेला कप लावा, मग कॅमेरा बंद करा, मग बाकी